नमस्कार दर्शक श्रोते हो. आपण पाहतात आपलं लाडकं यूट्यूब चॅनल सर्वदर्शन आणि सर्वदर्शनचा निवेदक मी कमलाकर सावंत. मंडळी, आपल्या सर्वदर्शन यूट्यूब चॅनलवर सातत्याने वेगवेगळे प्रयोग आपण करत असतो. खास करून दर्शक श्रोत्याच्या इच्छेनुसार त्यांना वेगवेगळी रंजक माहिती आणि मनोरंजक माहितीबरोबरच ते अत्यंत ज्ञानयुक्त असलेली माहिती मिळवून देण्याचा प्रयत्न करीत असतो. खऱ्या अर्थानं या यूट्यूबच्या माध्यमातून सुद्धा आणि हेच काम होणं अपेक्षित असावं. मंडळी, काल चाललेल्या किशोर जाधव यांच्या नवीन फोनमुळं आपण आता नव्यानं माहिती घेतोय. ते असं म्हणतात की खऱ्या अर्थानं वनपुरुष म्हणून ज्यांचं नाव गाजतंय त्या जाधव पायंग यांची माहिती आम्हाला देऊ शकाल का? आणि मंडळी, आम्ही किशोरजीचं मनपूर्वक अभिनंदन करूया. आपण खूप चांगल्या पद्धतीची माहिती मागवलेली आहे. आता आम्ही ती माहिती तुम्हाला पुरवण्याचा प्रयत्न करतो आणि आजचा खऱ्या अर्थाने एपिसोड हा त्यावरच आहे. जाधव पायंग, ज्यांना भारताचे वनपुरुष किंवा फॉरेस्ट मॅन ऑफ इंडिया म्हणून ओळखले जाते, यांची कथा अत्यंत प्रेरणादायी आहे. एका सामान्य माणसाने आपल्या जिद्दीच्या जोरावर वाळूच्या बेटावर 1360 एकरचे जंगल कसे उभे केले याची ही थक्क करणारी गोष्ट आहे. त्यांच्या जीवनावरील माहितीचा जर आपण विचार केला तर आपण सुरुवात करतो आहेत 1979 पासून. जाधव पायंग हे आसाममधील जोरहाट जिल्ह्यातील ब्रह्मपुत्रा नदीच्या काठी राहणारे आहेत. 1979 मध्ये आसाममध्ये मोठा पूर आला होता. आसाममध्ये मोठा पूर आला होता. पूर ओसरल्यावर जाधव यांनी पाहिले की नदीच्या पात्रातील एका वाळूच्या बेटावर, ज्याला मजुली बेट असं म्हणता येईल किंवा ते नाव आहे, शेकडो साप उष्णतेमुळे तडपडून मेले होते. तिथे एकही झाड नसल्यामुळे त्या सापांना सावली मिळाली नव्हती. हे दृश्य पाहून 17 वर्षाचे जाधव अस्वस्थ झाले. त्यांना वाटले की जर झाडे नसतील तर माणसांची अवस्थाही अशीच होऊ शकेल. म्हणून त्यांनी आपल्या कामाला सुरुवात केली. पहिली पावले त्यांनी जी टाकली, त्यांनी गावातल्या ज्येष्ठांना विचारले. तेव्हा त्यांनी जाधव यांना झाडे लावण्याचा सल्ला दिला आणि काही बांबूची रोपे दिले. जाधव यांनी त्या ओसाड वाळूवर बांबूची रोपे लावायला सुरुवात केली. अर्थात ते काम त्यांनी गेली 35 ते 40 वर्ष. जाधव पायंग दररोज पहाटे 3:30 वाजता उठतात आणि ब्रह्मपुत्रा नदी पार करून त्या बेटावर जातात, जिथे ते बियाणे गोळा करतात आणि झाडे लावतात. त्यांनी मानवनिर्मित जंगल केलं आहे. आज त्यांच्या मेहनतीमुळे तिथे 1360 एकरवर पसरलेले घनदाट जंगल तयार झाले आहे, ज्याला मुलाई कथोनी असेही नाव देण्यात आलेले आहे. या मानवनिर्मित जंगलात आता वाघ, एकशिंगी गेंडे, हत्ती, हरिण आणि अनेक प्रकारचे पक्षी राहतात. अरुणाचल प्रदेशातून येणारे हत्ती दरवर्षी या जंगलात काही महिने मुक्कामही करतात. जाधव पायंग यांचे हे कार्य जगासमोर यायला 30 वर्षे लागले. 2015 मध्ये जाधव यांना भारत सरकारने पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले. त्यांना फॉरेस्ट मॅन ऑफ द इंडिया ही पदवी जवाहरलाल नेहरू विद्यापीठाने दिली आहे.